ची चर्चा खूप जबरदस्त चालू आहे आणि आता 20 तारखेला आंतरवली सराटी इथून मनोजदादा जरांगे हे मुंबईसाठी निघत आहेत. पण तत्पूर्वी आपण ज्या मुंबईला चाललो, मुंबई सर करण्यासाठी म्हणा किंवा जे आंदोलन आहे, ज्या आंदोलनाची जी उद्दिष्ट ठरलेली आहे, ते उद्दिष्ट प्राप्तीसाठी आपण नेमकी काय तयारी घेऊन चाललेलो आहोत? कारण ही तयारी खूप महत्त्वाची आहे. याच्यापूर्वी असे बरेचसे आंदोलनं झाली, असे बरेचसे मोर्चे निघाले आणि त्यांनी ते यश मिळवण्यासाठी काय-काय म्हणजे संघर्ष केलेला आहे, ते सुद्धा पाहणं खूप गरजेचं आहे. आता तुम्हाला एक साधी गोष्ट सांगायची असेल तर हा जानेवारी महिना चालू आहे. कालच 16-17 जानेवारी होऊन गेली आणि आपण इकडं-तिकडं पोस्ट पाहिल्या, की मराठ्यांचा पानिपतामध्ये हार झालेली आहे आणि लाखो बांगड्या फुटलेल्या होत्या. म्हणजे असं सगळं आपण पाहिलं, त्या पोस्ट पाहिल्या, सगळ्या गोष्टी पाहिल्या. तर आपण पानिपतमध्ये का हारलो बरं? कारण पानिपतचं नेतृत्व हे सैन्य जरी मराठ्याचं असलं तरी नेतृत्व मात्र मराठ्याकडे नव्हतं. नेतृत्व होतं ते पेशव्यांकडे होतं आणि त्याच्यामुळे नेमकं तिथं सैनिक लढायला जेव्हा गेले तेव्हा नेमकं काय घेऊन जायला पाहिजे होतं आणि काय ठेवायला पाहिजे होतं हे तेवढं कळालं नाही. त्याच्यामुळे काय झालं, की तिथं कळलंच नाही नेमकं काय होतं ते आणि मग अशा प्रकारे आपण काय झालो, पानिपतचं युद्ध हारलो. आपण हारलो म्हणण्यापेक्षा आपलं जे काही नेतृत्व होतं पेशव्यांचं ते हारलं आणि त्यांच्याकडे ते नियोजन नव्हतं. पण आता सध्या आपल्याला हे नियोजन पद्धतीनं नियोजन करून आपल्याला मुंबईला जावं लागणार आहे, तरच आपण हे युद्ध जिंकू शकतो. कारण इथं सध्याची कंडिशन जी आहे, सध्या भारतामध्ये जे काही राज्यसत्ता आहेत, त्या राज्यसत्ता आंदोलन चिरडून टाकण्यासाठी ज्या पद्धतीनं वापर करतात मीडियाचा म्हणा किंवा लोकांचा म्हणा किंवा विचारधारेचा, ते इतकं जबरदस्त आहे. त्याच्यामुळे आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, की आपल्याला मुंबईला जाताना कसं जायचंय? आपलं पानिपत होऊ द्यायचं नसेल, तर आपल्याला मुंबई सर करावं लागणार आणि मुंबई सर करायची असेल तर काय करावं लागणार आहे? हे पाहणं खूप महत्वाचं आहे. चाललो म्हणजे कसंही जायचं का? निघले की आपली चला या गावातून एवढ्या गाड्या, त्या गावातून तेवढ्या गाड्या, आम्ही इतके चाललो, आम्ही तेवढे चाललो, आम्ही हे सेल्फी काढायलो, टाकून द्यायलो, ग्रुपला टाकायलो. यांनी आपण युद्ध जिंकणार नाही हे. हे युद्ध जर जिंकायचं असेल तर तुम्हाला परफेक्ट नियोजन करावं लागेल. आणि जर तुम्हाला परफेक्ट नियोजन करायचं असेल, तर यापूर्वी अशी घडलेली जी काही आंदोलनं किंवा जी काही मोर्चे आहेत, त्यांचा अभ्यास करावा लागेल. आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, की यापूर्वी जे भारतातलंच नाही तर सगळ्या जगातलं सगळ्यात मोठं जे आंदोलन झालं आणि जो मोर्चा सगळ्यात जास्त दिवस चालला किंवा जे आंदोलन सगळ्यात जास्त दिवस चाललं, त्या आंदोलनावर आज आपण बोलणार आहोत. नेमकं त्यांनी काय केलं, कशा पद्धतीने त्यांनी हे आंदोलन पुढे चालवलं, हे आंदोलन पुढे ते चालवत असताना त्यांच्यावर काय काय आरोप झाले, पोलिसांनी काय काय केलं, प्रशासनाने काय काय केलं, हे सगळं आपल्याला याच्यात पाहायचंय आणि हे पाहिल्यानंतर आपल्याला ठरवायचंय की मराठा समाजाची तयारी कुठपर्यंत आलेली आहे. काय खरंच मराठा समाज तिकडून परत येताना आरक्षण घेऊनच येणार आहे का? किंवा तशी तयारी त्याची झालेली आहे का? हे सगळं पाहायचंय आपल्याला. याच्यामधून जर अजूनही तशी तयारी झाली नसेल, तर पुढचे 2 दिवस आहेत आपण काय करू शकतो, काय नाही, या सगळ्या गोष्टींचा बारीक-सारीक विचार आपल्याला त्याच्यात करायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगतो तुम्हाला, की दिल्लीचं शेतकऱ्यांचं आंदोलन चालू असताना सरकारने त्यांना काय-काय कशा पद्धतीने चॉकलेट दिले होते आणि शेवटी त्यांनी जे 3 कायदे होते ते मागे घेतले तरी सुद्धा आंदोलन संपवलं नव्हतं. त्याच्यानंतर कितीतरी दिवसांनी आंदोलन संपवलं. त्याची कारणं काय आहेत नेमकी? म्हणजे समजा ज्या 3 कृषी कायद्यासाठी दिल्लीमध्ये आंदोलन झालं होतं, ते 3 कृषी कायदे सरकारनं रद्द केल्यानंतरही, कॅन्सल केल्यानंतरही काय केलेलं आहे? तर त्यांनी ते हे केलेलं आहे. म्हणजे त्याच्यानंतर सुद्धा त्यांनी आंदोलन चालूच ठेवलेलं होतं. तर हे सगळं आपल्याला याच्यातून पाहायचं आहे. चला तर मग आता काय करूयात आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा. आता आपलं जे आंदोलन चालू होणार आहे, हे आंदोलन दिल्लीचं आंदोलन जर पाहिलं आपण तर एकंदरीत त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये पहा, दिल्लीमध्ये काय झालं होतं, की आंदोलनाला जी सुरुवात झाली होती, ती सुरुवातच बघा तुम्ही 27 सप्टेंबरला म्हणजे 27 सप्टेंबर 2020 ला पहिल्यांदा काय झालं होतं, तर 27 सप्टेंबरला राष्ट्रपतींनी काय केलं, दिल्ली आंदोलनाला म्हणजे त्या 3 जे काळे कायदे होते, त्या काळ्या कायद्यांवर राष्ट्रपतीची सही झाली आणि जेव्हा राष्ट्रपतीची सही झाली, तेव्हा सगळ्यांनी याला विरोध केला, पण तरी सुद्धा यांचा विरोध कोणी गुमानला नाही आणि मग हे पहिल्यांदा सही झाल्यानंतर या 3 काळ्या कायद्या म्हणजे विधेयकाचं कायद्यात रूपांतर झालं आणि हे कायद्यात रूपांतर झाल्याबरोबर काही दिवस लोटले, की लगेच असं ठरलं, की शेतकऱ्यांनी आता काय करायचं, आंदोलन करायचं आहे आणि दिल्लीला जायचं आहे. पण दिल्लीला जात असताना त्यांना वेळ मिळाला नाही. बघा, त्यांनी काय केलं, डिक्लेअर कधी केलंय? 25 नोव्हेंबरला डिक्लेअर केलं, की शेतकऱ्यांनी दिल्लीला जायचं आहे. किती? 25 नोव्हेंबरला. आणि दिल्लीला आंदोलन कधीपासून सुरू होणार होतं? तर लगेच 26 नोव्हेंबर पासून. म्हणजे एका दिवसामध्येच 25 नोव्हेंबरला सांगितलं आणि 26 नोव्हेंबर पासून आंदोलन सुरू होणार होतं. म्हणजे आंदोलनाला वेळ खूप कमी होता. मग कमी वेळामध्ये काय केलं बरं त्यांनी? तर कमी वेळामध्ये त्यांनी एक गोष्ट केली, की त्यांनी सगळ्यात आधी
लोकांपर्यंत हा मेसेज पाठवला की याच्याशिवाय आता काही शक्य नाही. जर आपण या पद्धतीने गेलो नाही तर नक्कीच आपल्या भारतातली कृषी व्यवस्था नष्ट होऊन जाईल. म्हणजेच तुम्हाला सांगतो, ज्या पद्धतीनं हे आंदोलन चाललं पाहिजे. जर समजा आता पानिपतच्या युद्धाचा आपण विषय घेतला होता, की पानिपतच्या युद्धामध्ये 1,00,000 बांगडी फुटली, म्हणजे मराठ्यांची एक अख्खी पिढी नष्ट झाली. पण आज दिल्लीच्या आंदोलनामध्ये जर आपल्याला घातपात झाला किंवा आपण जर मुंबईच्या आंदोलनामध्ये जर आपल्याला असा काही घातपात झाला आणि आपण मुंबईला जर व्यवस्थित पोहोचू शकलो नाही किंवा आरक्षण घेऊन येऊ शकलो नाही, तर पानिपतच्या युद्धानं फक्त एक पिढी नष्ट केली होती. आपल्या मात्र इथल्या समोरच्या सगळ्याच पिढ्या बर्बाद होतील. म्हणून मुंबईचं आंदोलन खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी आपण हे सगळं पाहतोय की दिल्लीला काय झालं होतं आणि मुंबईला आपल्याला काय करायचं आहे. तर बघा, एका दिवसातच 25 नोव्हेंबरला डिक्लेअर केलं की 26 नोव्हेंबर पासून आपल्याला दिल्लीला आंदोलनाला जायचंय आणि सगळे शेतकरी, मग ते उत्तर प्रदेश असेल, हरियाणा असेल, त्यानंतर म्हणजे पंजाब असेल, या सगळ्या ठिकाणचे लोक काय झाले, दिल्लीकडे निघाले. पण हे सगळं होत असताना 26 नोव्हेंबरला निघाले. सुरुवातीला काही लोक गेले, शासनाने तेवढं सिरियस घेतलं नाही. लोक जसे जास्त वाढायला लागले, हळूहळू दिल्लीकडे जायला लागले, तसं शासनानं काय केलं, 11 डिसेंबर रोज, म्हणजे त्याच्या आधी त्यांना दिल्लीला अडवण्यासाठी 26 नोव्हेंबरला काय केलं, खूप मोठी बॅरिकेडिंग केली, पूर्ण शहर बंद करून टाकलं आणि पंजाबकडून, हरियाणाकडून आणि उत्तर प्रदेशकडून जे काही रस्ते दिल्लीला जात होते ते सगळे रस्ते बॅरिकेडिंग लावून, मोठमोठे ट्रक आडवे लावून सगळे रस्ते बंद केले. जागोजागी अश्रुधुराच्या नळकांड्या घेऊन बसले, त्यानंतर पाण्याचे फवारे, हे सगळं ते घेऊन बसले. पण शेतकरी इतका चिकाटीने लढला की त्यांनी काय केलं, अशा वेळेला त्यांची ट्रॅक्टर्स लोकांच्या शेतांमधून, रस्त्यांमधून, गावागावातून, बारक्या खेड्यातून सगळे मोठे रस्ते सोडून छोट्या रस्त्यांमधून इकडून तिकडून एन केन प्रकारे बॅरिकेडिंग तोडून पुढे जायला लागले. हे करत असताना काही लोकांनी तर ते बॅरिकेड्स तोडले, तिथले वाहनं काढले आणि त्याच्यावरून डिव्हायडरवरून ट्रॅक्टर घाल. तुम्ही खूप सारे व्हिडिओ पाहिले असतील की शेतकरी कशा प्रकारे तिथे पोहोचले आणि ते ट्रॅक्टर घेऊन एवढ्या सगळ्या विरोधाला न जुमानता ते दिल्लीमध्ये पोहोचले. म्हणजे पहा, पहिला खेळ काय होता, तर लोकांना दिल्लीमध्येच न येऊ देण्याचा. म्हणजे आता समजा इथून मराठा समाजाचे जेव्हा लोक निघतील तेव्हा पहिला मूळ मुद्दा असेल की त्यांना मुंबईत जाऊ द्यायचं की नाही, का समोरच अडवायचं, का आधीच अडवायचं. मग ही जर अडवणूक झाली तर आपल्या कशा पद्धतीने आपल्याला ते करावं लागेल हे आपल्याला आपण दिल्ली मोर्चातून शिकू शकतो. जर आपण ते जर पाहिलं, त्यांची जर पद्धत पाहिली, तर आपण त्या पद्धतीने तसं कार्य करू शकतो. पण आपण हे सगळं करत असताना कायदा आणि सुव्यवस्थेला बिलकुल हात लावायचा नाही, धक्का लावायचा नाही. आपलं जे काय असेल ते न्याय हक्कानुसार असेल. आपल्याला कशा पद्धतीने मुंबईत पोहोचायचं ते आपण पोहोचूयात. फक्त कायदा आणि सुव्यवस्थेला आपल्याला बाधा आणायची नाही. मूळ मुद्दा असा आहे की ऑलरेडी हायकोर्टाने असं सांगितलंय राज्य शासनाला की तुम्ही त्यांची सोय करा. म्हणजे मुंबईमध्ये त्यांच्या राहण्याची सोय करा, त्यांच्या जेवणाची, खाण्याची, म्हणजे त्यांच्या संडास बाथरूमची सगळी सोय करा, असं शासनाला ऑलरेडी सांगितलंय. त्याच्यामुळे ते आपल्याला अडवू शकणार नाहीत. पण ते हे सगळा प्रयत्न करतील एवढं मात्र निश्चित आहे. मग हे सगळं झाल्यानंतर हे आंदोलन जवळपास 6, 7, 8 महिने चाललं. तरी सुद्धा आणखी शासनानं कायदे मागे घेतले नाही. म्हणजे शासन कायदे मागे घेत नाही किंवा कायदे करत सुद्धा नाही लोकांच्या भल्याचे. हा मेसेज सगळीकडे पोहोचला आणि हा पोहोचल्यानंतर जेव्हा काहीच होत नव्हतं तेव्हा 26 नोव्हेंबर नंतर 11 डिसेंबरला काही दिवसानंतर काय झालं, सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली. कोणाकडून? या शेतकऱ्यांकडून. आणि त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली आणि सुप्रीम कोर्ट, तुम्हाला माहित आहे, सध्या सुप्रीम कोर्टावर आपण आरोप करत नाही, पण सुप्रीम कोर्ट कसे काम करते, कोणाच्या बाजूने निर्णय देते, हे सगळं आपल्याला माहित आहे. नव्यानं सांगायची गरज नाही. इथली एकही अशी स्वायत्त संस्था राहिली नाही जिच्यावर शासनाचा आता धाक नाही, दडप नाही किंवा शासनाच्या अखत्यारीत ती आलेली नाही. तुम्ही कोणतीही न्याय व्यवस्था काढा किंवा तुम्ही कोणचंही प्रशासन, ईडी असो, सीआयडी असो, जे काय असेल ते असेल, सेबी असो, हे सगळ्यावर कंट्रोल सध्या म्हणजे गव्हर्नमेंट करताय. म्हणून न्यायालयानं काय निर्णय द्यावा हे गव्हर्नमेंटनं आधीच ठरवून टाकलेलं असतं आणि त्याच पद्धतीने निर्णय येतो. आता सध्या पाहिला असेल तुम्ही, तर आता सध्या आपल्या अपात्रतेचा जो निर्णय होता, तो अपात्रतेच्या निर्णयावर काय, चंद्रचूड साहेब म्हणजे माननीय सरन्यायाधीश साहेब बाहेर स्टेटमेंट देताना, म्हणजे मुलाखत देताना किंवा पत्रकारितेमध्ये किंवा एखाद्या कार्यक्रमाला गेलेले असताना स्टेटमेंट इतके खतरनाक देतात की लोकांना असं वाटते की चंद्रचूड साहेब म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे खतरनाक जज आहेत आणि ते नक्कीच इथं न्याय मिळवून देतील. पण ते बाहेर जे स्टेटमेंट देतात, ज्या पद्धतीनं बोलतात, तिथं न्यायालयामध्ये गेलं की त्याचा कार्यक्रम भूष होतो. ते असे निर्णय देतात की लोकांना असं वाटतं की बाहेर तरी असं म्हणलं होतं, घरी गेल्यावर असं झालं. म्हणजे नाही का, एखादा माणूस असते बाहेर असं मिशायला पीठ देते आणि म्हणते मी असं करतो तसं करतो, घरी गेले की बायकोला म्हणते भाकर वाढते का कोरक्षी मला, आणि बायको जर म्हणली इतके औषध येतो का, भाड्या देत नाही खायला तुला, तर गपची बिचारा काय करते, गोदड पांघरून घेते आणि उपाशी झोपी जाते. अशा पद्धतीचे कामं सगळे झालेले आहेत आपल्या इथं. त्याच्यामुळे ते बाहेर काय बोलतात आणि मध्ये निर्णय काय देतात याच्यावर आपल्याला बोलायचं नाही. पण तरी सुद्धा शासनाने त्यावेळेला काय केलं, लगेच एक निर्णय दिला. म्हणजे सुप्रीम कोर्टाने काय निर्णय दिला बरं, सुप्रीम कोर्टानं, की सुप्रीम कोर्टाने कायद्यांना स्थगिती दिली. काय दिली? स्थगिती दिली बरं का. फक्त कायदे मागे घेतले का नाही, फक्त स्थगिती दिली की हे जे तुम्ही कायदे पास केलेत, लागू केलेत, त्याच्यावर फक्त स्थगिती आली.
आता आपल्या इथं काय होतं माहितीये का, आज एक बातमी येते की सरसकट मराठ्यांना कुणबी पत्र मिळणार नाही, पण ज्यांचे 54 लाख नोंदी आले त्यांना लगेच भेटेल, की आपण लगेच ढिले पडतो. नंतर काही जण म्हणतात की आता सगळे सोयरे शब्द मान्य केला आणि आता सोयरे शब्द मान्य केला की आपल्याला याच्यातून त्याच्यातून नाही त्याच्यातून आपल्याला आता भेटणारच आहे. मग कशाला मुंबईला जायचं, लगेच ढिले पडलो आपण. पण इथं तसं नाही मित्रांनो. शेतकरी जे आंदोलन केलं होतं दिल्लीला ते मात्र असे थांबले नाही. त्यांनी जरी स्थगिती दिली असेल तरी हे म्हणले स्थगिती फिगिती कुछ नाही. आम्हाला डायरेक्ट कायदे मागे पाहिजे म्हणजे मागे पाहिजे. म्हणजे आम्हाला मराठ्यांना आरक्षण पाहिजे म्हणजे आरक्षणच पाहिजे. हे तुमचं सगळे सोयरे मान्य करतो आणि हे तुमच्या नोंदीवाल्यांना प्रमाणपत्र देतो, हे आम्हाला मान्य नाही. आता कोणी जरी म्हणलं की मुंबईला जायचं नाही, तरी सुद्धा इथला मराठा आता ऐकणार नाही, कारण ही आपल्या अस्तित्वाची आणि शेवटची लढाई आहे. याच्यानंतर कोणची लढाई आपल्यासाठी शिल्लक असणार नाही. ही शेवटची आणि अस्तित्वाची लढाई आहे. त्याच्यामुळे जाताना उगाच भांगऱ्या-भुंगऱ्यासारखं जायचं नाही. कसं जायचं ते सुद्धा सांगणार आहे मी, की जाताना कसं गेलं पाहिजे, आपण कोणत्या तयारीने गेलं पाहिजे. चला आता याच्या आणखी पुढे जाऊयात आपण. बघा बघा 26 जानेवारीला काय झालं, मग ट्रॅक्टर रॅली काढली होती. या ट्रॅक्टर म्हणजे रॅलीमध्ये एवढा संघर्ष झाला दिल्लीमध्ये भयानक, की तुम्हाला व्हिडिओ आहे, तुम्ही नेटवर पाहिले तर तुम्हाला कधी सापडतील किंवा तुम्हाला युट्यूबला सापडतील. इतका भयानक संघर्ष झाला, पण तरी सुद्धा शेतकरी मागे हटला नाही. कारण त्यांना माहित होतं की आज जर आपण मागे हटलो तर पुढच्या हजारो पिढ्या इथली सगळी कृषी संस्था, कृषी संस्कृती सगळं काही नष्ट होणार आहे आणि सगळ्या शेतीचं व्यापारीकरण होऊन आपण फक्त आणि फक्त त्याच्यावरचे गुलाम राहणार आहोत. आणि म्हणून मग त्यांनी कितीही मोठा संघर्ष झाला तरी हा संघर्ष मागे घेतला नाही. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका होती ट्रॅक्टरची. आताही सांगतो मी तुम्हाला, मुंबईला जाताना सध्या सगळ्यात मोठी भूमिका जर कशाची असेल तर ती ट्रॅक्टरची असेल. कशी असेल ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. आता पुढे जाऊ आपण आणखी एक मुद्दा घेऊन. बघा त्यानंतर काय झालं की त्या ट्रॅक्टर मोर्चानंतर पुन्हा एकदा एक मोर्चा निघाला असा शेतकऱ्यांचा. त्या शेतकऱ्यांच्या मोर्चावर बीजेपीचे तत्कालीन गृहराज्यमंत्री जे होते, ते गृहराज्य म्हणजे कोण, की पहा अजय मिश्रा. या अजय मिश्राच्या मुलानं स्वतः म्हणजे जे गृहराज्यमंत्री आहेत त्यांच्याच राज्यमंत्र्याच्याच मुलाने काय केलं, या मोर्चावर त्याची गाडी घातली. थर का कोणची गाडी होती ती. मोठमोठ्या लोकांकडे मोठमोठ्या गाड्या असतात की नाही, आपण पोटासाठी लढतो आणि ते आपल्या पोटावरून गाडी घालण्यासाठी सगळं काय करतात. मग त्यांनी काय केलं, या लोकांच्या अंगावरून गाडी घातली आणि त्याच्यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला, शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. तरी सुद्धा आपल्या इथं न्याय व्यवस्था इतकी जबरदस्त आहे. ज्यानं गाडी चालवली, ज्यांनी लोकांच्या उरावरून गाडी घातली, लोक मारून टाकले, तरी सुद्धा कोर्टात असं सांगितलं की ते गाडीतच नव्हता, ते गाडीत चालवली नाही. अरे तिथं हजारो लाखो लोकांनी त्यांना पाहिलंय, डोळ्यांनी पाहिलंय, तरी सुद्धा तुम्ही असं म्हणता की ते गाडीत नव्हता, त्यानं गाडीत चालवली नाही, गाडी दुसरंच चालवू लागलं. म्हणजे किती खतरनाक काम झालं. त्या सलमान खाननं एका काळविटाची शिकार केली, तर त्याला आतापर्यंत सिद्ध करता आलं नाही की तो मी नव्हेच म्हणून. अजूनपर्यंत त्याच्यावर केस चालू आहे. नक्कीच त्याला म्हणजे न्यायालय जे आहे की नाही, ती त्याने जर शिक्षा म्हणजे त्याने जर आरोप केला किंवा ते जे आरोप खरे असतील तर त्याला शिक्षा होणार हे 100% सत्य आहे. पण तुम्हाला सांगतो इकडे 8-8 माणसं मारून सुद्धा अशा प्रकारचा कार्यक्रम चालू आहे. म्हणून याच्यावर लय बोलत नाही मी. पण तरी सुद्धा त्याने काय केलं, 8 जणांचा मृत्यू केला. म्हणजे 8 जणांना मारलं. त्यांना असं वाटलं की असं झाल्यावर तरी कळेल की बाबा आता आम्ही दडपशाही अंगीकारलेली आणि आता तरी आंदोलन बंद होईल. पण शेतकऱ्याचं आंदोलन बंद झालं नाही आणि ते होणार सुद्धा नव्हतं. कारण त्यांनी ठरवलेलं होतं, जोपर्यंत आपण आपलं ध्येय गाठत नाही तोपर्यंत आपण पाठीमागे हटणार नाही. आपल्याला पाहायचंय की मराठ्यांनी कसं जायचंय. तत्पूर्वी पहा 1 डिसेंबर 2021 ला कृषी कायदे वापस घेतले. पहा 1 डिसेंबर 2021 ला कृषी कायदे वापस घेतले शासनाने. शासनाला कळून चुकलं की काही झालं तरी इथला शेतकरी आता वापस जात नाही. यांना मारा, गोळ्या घाला, यांच्यावर अश्रुधुर चालवा, पाणी चालवा, ऊन, वारा, पाऊस काहीही करा, हे आता मागे हटत नाहीत. असं जेव्हा शासनाच्या लक्षात आलं तेव्हा शासनाने 1 डिसेंबर 2021 ला 3 ला 3ही कायदे परत घेतले. पण परत घेतले म्हणून आंदोलन थांबवलं का आंदोलनकर्त्यांनी? नाही. आपल्याकडे काय माहितीये का, एखादी स्टेटमेंट आली, एखादी घोषणा आली तरी आपण लगेच त्या नेत्याचे स्टेटस ठेवतो की हे नेता असा म्हणला. बच्चू कडू 2 शब्द बोलले की लगेच बच्चू कडूचा स्टेटस, हाच खरा मराठा नेता. अजून आपल्या पदरात काही धतुर्या बी आला नाही तरी आपण लगेच चालू करतो, हाच आमचा मराठ्याचा नेता आणि तोच आमचा मराठ्याचा नेता आणि आमच्या साहेबांना असं केलं आणि आमच्या साहेबांना तसं केलं. तर तुम्हाला सांगतो, तुम्हाला जर आंदोलन कसं करायचं असेल, शिकायचं असेल तर राकेश टिकेतचं आंदोलन बघा, दिल्लीचं जे मी तुम्हाला सांगतोय ते. त्यांनी 1 डिसेंबर 2021 ला कायदे परत घेतले 3 ला 3. आणि तुम्हाला वाटलं असेल की मग चला आता संपलं आंदोलन, पण संपलं नाही. ते उठले नाहीत. त्यांनी पुढे मागण्या काय लावून धरल्या होत्या की या आंदोलनादरम्यान जेवढ्या लोकांवर केसेस झाल्यात, जेवढ्यांना तुरुंगात टाकलेलं आहे, त्यांना बिनशर्त ताबडतोब मुक्त करणे आरोपातून आणि जेलमधून, तरच आम्ही उठू, नाही तर उठणार नाही.
म्हणजे जे लोक या आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी होते आणि ज्यांच्यावर आता तुरुंगात गेलेले होते, त्या तुरुंगात गेलेल्या लोकांना एकटं सोडलेलं नाही. कोणत्याच पद्धतीने ते सोडणार नाहीत म्हणले. जोपर्यंत तुरुंगातले लोक बाहेर निघत नाहीत आणि जोपर्यंत सगळ्यांवरचे गुन्हे मागे घेतल्या जात नाहीत, तोपर्यंत आम्ही आंदोलनातून उठणार नाही म्हणले. ती मागणी सरकारनं मान्य केली. त्याच्या पुढे जाऊन ते म्हणले, जोपर्यंत आम्हाला हमी भावाची हमी येत नाही, एमएसपीचा तुम्ही लिहून देत नाहीत आम्हाला लेखी, तोपर्यंत आम्ही उठणार नाही. आणि अशा त्यांनी वेगवेगळ्या 10 ते 11 मागण्या मागितल्या आणि त्या 11 मागण्या जेव्हा 11 डिसेंबर 2021 ला परत मान्य झाल्या, तेव्हा त्यांनी 11 डिसेंबरला आंदोलन मागे घेतलं. म्हणजे ज्या 3 काळ्या कायद्यासाठी आंदोलन चालू केलं होतं, ते 3 काळे कायदे मागे घेतल्यानंतरही 11 दिवस, 10 ते 11 दिवस आंदोलन चाललं आणि 10 दिवसानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतलं. त्या 10 दिवसामध्ये त्यांनी सगळे गुन्हे वापस घ्यायला लावले. जे जेलमध्ये होते किंवा तुरुंगात टाकले होते त्यांना बाहेर काढायला लावलं आणि तेव्हाच त्यांनी आंदोलन मागे केलं. म्हणजे विचार करा. मग आता हे एवढं आंदोलन टिकलं कसं बरं? एवढे दिवस कसे टिकलं? हे आंदोलन किती दिवस चाललं माहित आहे? हे आंदोलन चाललं 378 दिवस. किती दिवस चाललं हे आंदोलन? 378 दिवस. सोपं नाही 378 दिवस आंदोलन चालणं. 378 दिवस म्हणजे काही कमी नाहीत. 1 वर्षापेक्षा जास्तचा कालावधी आहे. या कालावधीमध्ये आपल्या इकडं कोरोना होता. लोक रस्त्यावर मरू लागले, दवाखान्यामध्ये जायला चान्स मिळणं गेलता, रस्त्यात मरू लागले, दवाखान्याच्या बाहेर मरू लागले, तरी सुद्धा हे लोक उठले नाही. 378 दिवस यांनी आंदोलन चालवलंय. आता तुम्ही जे स्क्रीनवर पाहताय ना ट्रॅक्टर, काय केले त्यांनी? गावागावातून ट्रॅक्टर नेलेत. आणि नुसते ट्रॅक्टर नेले नाहीत, तर त्या ट्रॅक्टरला पहा तुम्ही कशा पद्धतीने त्यांनी कॅरी बॅग बांधून नेली. म्हणजे तिथं 1 वर्ष चाललं म्हणजे उन्हाळा चालला, हिवाळा चालला आणि दिल्लीतला हिवाळा कसा असतो तुम्हाला सांगायचं काम नाही. जर उघड्या बकेटीत पाणी ठेवलं तर त्याचा बर्फ तयार होतो मित्रांनो. मग एवढ्या कडक हिवाळ्यामध्ये, एवढ्या पावसाळ्यामध्ये आणि एवढ्या उन्हामध्ये त्यांनी वर्षभर आंदोलन चालवलं. त्यांच्या मागे सगळ्यात मोठी गोष्ट होती अशी ट्रॅक्टर किंवा टेम्पोज त्यांनी नेले होते आणि त्याला अशा प्रकारे कॅरी बॅग्स लावून त्यांनी त्याचं घर तयार केल्यासारखं केलं होतं. त्याच्यामध्ये झोपण्याची व्यवस्था, कपड्याची व्यवस्था, सगळ्या व्यवस्था. मग तुम्ही आता जर समजा एक सॅग अशी लटकवली पाठीला, त्याच्यामध्ये एक चड्डी बनियान, एक टावेल आणि एक ड्रेस घेऊन जर गेलात, तर तुम्ही तिसऱ्या नाही दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवशी वापस यायला भेटेल. म्हणून तुम्हाला सांगायलो 1000 वेळा की जायचं असेल तर पूर्ण तयारीनिशी जा. विजय मिळवूनच वापस यायच्या तयारीने जा. कायदा आणि सुव्यवस्थेला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचू देऊ नका, पण आपली मागणी, न्याय हक्काची मागणी मान्य झाली पाहिजे या हिशोबाने जा. यांनी नुसतं असं नेलं नाही. याच्यामध्ये यांनी फर्स्ट एड म्हणजे तुम्ही जर आजारी पडणार असाल तर तुमच्या गोळ्या सोबत, ज्या लोकांना काही आजार आहेत त्यांचे गोळ्या, औषधं सगळं सोबत, इमर्जन्सीला आपले कपडे भिजले तर काय, गरम कपडे, हे ते सगळं सोबत घेतलं होतं यांनी. आणि एवढंच नाही तर आणखी पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो. बघा बघा या लोकांनी काय केलेलं होतं. ही जेवणावळ यांची जेवण्याची पद्धत. यांनी आपल्या ट्रॅक्टरमध्ये जातानाच आपल्याला पुरेल किमान 2, 3, 4 महिने पुरेल एवढं साहित्य नेलं होतं जेवणाचं. म्हणजे त्याच्यामध्ये काय असेल, जे काय असेल ते धान्य असतील किंवा पिठं असतील किंवा हे सगळं नेलं होतं. आणि यांनी तयारी ठेवली होती की जसं हे कमी पडेल तसं आपल्याकडे आणखी येईल. म्हणजे त्यांना रसद व्यवस्थित, कारण पहा तुम्हाला सांगतो की आपल्याला मागून रसद मिळणं म्हणजे जे लोक मुंबईला गेलेत त्यांच्यावरच मोर्चाचं यश अवलंबून नाही, पण जे पाठीमाग आहेत त्यांना जसं जसं कळेल की मुंबईला काय कमी पडताय, काय द्यावं लागणार, ते सगळं पाठीमागून पुरल्या गेलं पाहिजे, पुरवल्या गेलं पाहिजे. आणि म्हणून मग जाताना आपण नुसतं जायचं नाही, प्रत्येक गावातून वाहन असलं पाहिजे. त्या वाहनामध्ये आपलं सगळं साहित्य असलं पाहिजे, जेवणा खावण्याचं, राहण्याचं, झोपण्याचं, कपडे ते सगळं. आणि हे सगळं घेऊन आपण तिथे गेलं पाहिजे. कारण जोपर्यंत आपल्याला मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आता वापस यायचं नाही. जर तुम्ही नियोजनानुसार गेले नाहीत, पूर्व नियोजन केलेलं नाही आणि उगाच जायचं म्हणून गेले तर तुम्हाला तिसऱ्या दिवशी वापस यावं लागेल. कारण सध्या थंडीचा दिवस आहे, थंडी तर आहेच, मुंबईमध्ये थंडी फारशी नसते, पण तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या पूर्ण तयारीनिशी जावं लागेल, तरच तुम्ही तिथे यशस्वी होऊ शकता. तुम्हाला जेवणाची सगळ्यात मोठी अडचण काय असेल तर जेवणाची असेल, कारण एवढ्या लोकांना तिथं काय हॉटेलमधून पुरणार नाही, आपण तेवढं खाऊ शकणार नाही. मग आपल्याकडं आपल्या वाहनामध्ये आपलं गॅस सिलेंडर सगळी जे काय असेल ते, त्यासोबतच आपल्याला जे काही खायला लागतं ते किमान आपल्याकडे महिना 2 महिने पुरेल एवढं, महिनाभर पुरेल एवढा शिदा आपल्यासोबत असला पाहिजे. आणि तरच आपण या आंदोलनाला, असं समजू नका की गेलं की लगेच. 378 दिवस आंदोलन चाललं. किती? 378 दिवस शेतकऱ्यांच्या काळ्या कायद्याचं. तुम्हाला असं वाटतंय का मुंबईला गेलं की लगेच 4 दिवसामध्ये तुम्हाला आरक्षण मिळेल, 2024 ची निवडणूक आहे म्हणून तुम्हाला आरक्षण मिळेल? असं काहीही होणार नाही. शासनाला जर आरक्षण द्यायचं असतं तर आतापर्यंत त्यांनी देऊन टाकलं असतं, एवढा वेळ लावला नसता. म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपल्या न्याय हक्काच्या लढ्यासाठी आपल्याला नियोजनाने जावं लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे नियोजनबद्ध पद्धतीने आपले लढे लढले, आपल्या लढाया लढल्या आणि त्यांनी स्वराज्य स्थापन केलं, अंतिम युद्ध जिंकून त्यांनी इथं जगातलं पहिलं लोकशाहीचं राज्य स्थापन केलं,
त्याच लोकशाहीच्या राज्याला आता पुढे नेण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार, बाबासाहेबांच्या संविधानानुसार आपल्याला काय करावं लागणार आहे? हा लढा पुढे न्यावा लागणार आहे. आणि हा लढा जर पुढे न्यायचा असेल तर आपल्याला सगळं साहित्य सोबत घेऊन जाणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे असं कोणीच जाऊ नका की तुम्ही एखाद्या यात्रेला चालले 3 दिवसात परत परत यायचा विषय नाही. परतीचे दोर कापल्याशिवाय आता आपल्याला यश मिळणार नाही. आणि म्हणून परत वारंवार सांगतोय मी की आता ही लढाई आपली अंतिम लढाई असणार आहे. याच्यातून तुम्हाला सूट नाही, मला सूट नाही, कोणालाच नाही. प्रत्येकानं ज्याला जे जमतं ते करावं. ज्याला जमतं जायला त्यांनी प्रत्येकाने गेलं पाहिजे. ज्याला जमत नाही त्यांनी मागून रसद पुरवली पाहिजे, पैसे पुरवले पाहिजे, सगळं काही पुरवलं पाहिजे. मेडिकल ज्या लोकांना असं वाटतं की जे डॉक्टर्स आहेत मराठा समाजातले किंवा इतरही समाजातले जे लोक मराठ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देऊ इच्छित आहेत किंवा जे मराठ्यांना मदत करू इच्छित आहेत, त्या सगळ्या लोकांनी त्यांच्याकडचे डॉक्टर्स असतील किंवा इतर कोणी जे कोणी असतील त्या प्रत्येकाने इथं मदत करणं खूप आवश्यक आहे. कारण आज जी वेळ जे प्रसंग मराठा समाजावर आहे तो उद्या कोणत्याही समाजावर येऊ शकतो आणि त्यावेळेला एक भाऊ म्हणून मराठा समाज तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी असेल. म्हणून आज मराठा समाजाच्या पाठीशी राहणं हे प्रत्येक समाजाचं कर्तव्य आहे असं मी म्हणतो. कारण ही इथली संस्कृती जी आहे ती सर्व धर्म समभावाची आहे आणि सगळ्यांनी मिळून एकत्र हा लढा लढला पाहिजे. तर जाताना लक्षात घ्या, तुम्हाला जे जे काय म्हणून लागतं 15 ते 20 दिवस, महिनाभर, 2 महिने राहण्यासाठी ती प्रत्येक गोष्ट घेऊन जा. एकटे दुकटे आंदोलनात जाऊ नका. तुम्ही तुमच्या सर्व कुटुंबासह, सर्व लोकांसह, सर्व गाडी करून, ट्रॅक्टर करून, टेम्पो करून, ट्रक करून, त्याच्यामध्ये जेवणा-खावण्याचं साहित्य घेऊन सगळं घेऊन जा आणि हा लढा यशस्वी करून दाखवा. आणि या लढ्यासाठी जास्तीत जास्त जनजागृती करा. कारण जर आता ह्या ज्या 2-4 म्हणजे उठल्यात की नाही, की आता मराठ्यांना लगेच कुणबी आंदोलन म्हणजे कुणबीचं प्रमाणपत्र मिळणार किंवा मग लगेचच्या लगेच आता सगळे सोयरे धरले म्हणून आता जायची गरज नाही, असं समजू नका. 1 कोटीपेक्षा जर मराठ्यांची संख्या कमी दिसली मुंबईमध्ये, तर लिहून देतो मी तुम्हाला लिहून, आंदोलन यशस्वी होणार नाही. म्हणून किमान 1 कोटी लोक मुंबईला पोहोचले पाहिजे. आणि हे जर पोहोचवायचे असतील तर सगळ्यात मोठी जबाबदारी आहे मराठवाड्याची. कारण सगळ्यात जास्त लोकसंख्या आहे मराठवाड्यामध्ये. मराठवाड्यातल्या प्रत्येक गावातल्या प्रत्येक घरातलं किमान 1 माणूस तरी या आंदोलनाला गेलं पाहिजे. जर नाही गेलं तर लढा यशस्वी होणं खूप कठीण आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. आणि म्हणून अशा पद्धतीनं जास्तीत जास्त लोकांनी या लढ्याला गेलं पाहिजे. जास्तीत जास्त लोकांनी या लढ्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. एवढंच बोलतो. वारंवार आपण या लढ्याविषयी आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीविषयी माहिती देतच राहणार आहोत. जर तुम्हाला माझी माहिती आवडत असेल आणि तुम्हाला जर मी सांगितलेल्या गोष्टी पटत असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना प्रेरणा मिळेल आणि ते जास्तीत जास्त लोक मुंबईला आपल्या स्वतःच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी संविधानिक मार्गाने गेलेले पाहिजे अशी मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.